कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। महाडमध्ये सध्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू आहे। निवडणुका जवळ येत असताना पक्षासाठी वर्षानुवर्षे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आणि घुसमट दिसून येत आहे। कोणताही वैयक्तिक स्वार्थ मनात न ठेवता पक्षाचे हित सर्वोच्च मानून काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांना सध्या दुर्लक्षित केले जात असल्याची भावना बळावलेली आहे। या उलट केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा पैशांसाठी ऐन वेळी पक्षांतरे करणाऱ्यांची गर्दी वाढलेली आहे। आयाराम गयाराम मंडळींना जास्त महत्त्व दिले जात असल्याने मूळ निष्ठावान कार्यकर्ता मात्र मागे पडत चाललेला आहे, अशी खंत अनेक जण बोलून दाखवत आहेत। महाड शहरातील सामान्य जनता ही या परिस्थितीवरती चिंता व्यक्त करत आहे। पुढील पिढीसाठी आणि समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रामाणिक इच्छा असणारे खरे कार्यकर्ते उपेक्षित राहत आहेत। दुर्दैवाने केवळ नेत्यांची हुजेरीगिरी करणारे सध्या पुढे जाताना दिसत आहेत। डिसेंबरच्या 2 तारखेला होणाऱ्या महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत या नाराजीची पडसाद उमटू शकतात। पक्षाचा कणा असलेल्या सच्चा कार्यकर्त्याला जर दुखावले तर मतदानाच्या दिवशी चित्र वेगळे दिसू शकते, अशी जोरदार चर्चा महाडमध्ये सुरू आहे। सर्वच राजकीय पक्षांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेणे महत्त्वाचे आहे।